तुम्ही जसं बोलता तसं थोडं थोडं बोलतो. बापू आता बोलू का? मी आबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी 25-30 वर्ष इथं राजकारण आहे आबासाहेबांसंग. मी आबासाहेबांना नमस्कार करून मी 2 शब्द भाऊ कशी दादा कशी बापू बाबासाहेब बापू त्यांच्या समोर मांडतो. तर ही आपण सार्वजनिक पुरस्कार घेतला होता. मी वारंवार जळगावकडे जात होतो आणि भाऊ आम्हाला एक आता तुम्ही पालकमंत्री मला आहे त्या नात्यानं आम्हाला एक पुरस्कारची संधी द्या. भाऊनी मला टाळाटाळी केलं. बरं जरा थांब अहो भाऊ कधी देत आहे तारीख? तर मी मग नंतर मी बापूला विचारलं आगाला विचारलं भाऊला विचारलं सरला विचारलं बाबा आपण मी सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा तर आपण मिळून घेऊया. तर सगळ्यांनी मला घेऊ म्हणले आणि आपण सर्वांनी एकत्र मिळून कार्यक्रम घेतले. तर भाऊ आता तुम्ही या जिल्ह्याचा पालकमंत्री झाले. दादा तुम्ही पहिल्यापासून केलेलं आहे काम. तर एवढंच मी तुम्हाला सांगतो की आम्हाला कुठल्या नोकरी नकोयच्या कुठली आमची नोकरी येत नाही आणि आम्हाला गरज नाही नोकरीची. आम्हाला एकच आमचं उर्वरित पाणी राहिलेलं आहे. आणि भाऊ तुम्ही जसं तुमच्या मतदारसंघात केलंय तसं त्याही मतदारसंघात तुम्ही करावं. दादा तुम्ही तुमचा मतदार एकदम छान केलेला आहे. तर ही की तुमचाच मतदारसंघ आहे आणि तुम्हाला ह्या मतदारसंघाने भरभरून प्रेम केलेलं आहे. ही बी दादा विसरू नका तुम्ही. तर दादा की आमचा जे अपूर्ण राहिलेलं आहे तेवढं तुम्ही पूर्ण करावं. आणि जयाभाऊला हीच माझी विनंती आहे की भाऊ तुम्ही एवढं आमचं राहिलेलं काम आहे तेवढं पूर्ण करावं. आणि वर्षातनं 2दा जर बंधारा भरून दिलं तर ह्या शेतकऱ्यांना काहीच लागणार नाही भाऊ. आणि आता गेटेड बंधारा जर मोठ्या प्रमाणात घेतलं बॅरिकेड तर एक 4-5 बंधारा जर घेतला आमच्या वरच्या ह्याच्यापासून बोलडीपासून खाली पुतूर आपल्या साव्या पुतूर एक 4-5 बंधार बसतील तर भाऊ आम्हाला काहीच लागणार नाही आणि आम्ही तुम्हाला त्रास बी देणार नाही. आणि तुम्हाला म्हणणार नाही भाऊ पाणी कधी सोडतो विचारणार नाही. ती पाणी मागणार नाही भाऊ ही तर तुम्ही पाणी दिलं तर एवढीच विनंती करतो. आणि भाऊ तुमच्या समोर मला एक संधी मिळाली बोलण्याची याबद्दल सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.